मित्रांनो, तुम्ही कधी मिड लाईफ क्रायसिसबद्दल ऐकलेत का? मी तर फक्त ऐकलं होतं, पण अशात ते अनुभवतोय सुद्धा. ते म्हणतात ना, जेव्हा आयुष्यातले सगळे दरवाजे बंद होताना दिसत असतील तर कुठे ना कुठे एक दरवाजा नेहमी उघडत असतो. तुम्हाला फक्त नीट लक्ष देऊन बघण्याची गरज असते. माझ्यासोबतही काही असंच झालं आणि जेव्हा मला तो दरवाजा दिसला त्या पलीकडे मला माझी मोटरसायकल दिसली आणि मला कोणीतरी एकदा खूप सुंदर गोष्ट सांगितली होती, ती आठवली. अगर आपको पता नहीं चल रहा कि आपको आगे क्या करना है तो घूमने जाना चाहिए, क्योंकि भ्रमण से भ्रम दूर होता है. हे ऐकल्यावर मग काय होतं, सुरू झाली आपली बाईक राईड मोहिमेची तयारी आणि काही हेरांशी चर्चा करून आणि गुगल मावशीला काही प्रश्न विचारून आपण कोकण पट्ट्यावर आपला काळा घोडा पळवायचा ठरवला. मोहिमेचा दिवस उजाडला. 8 एप्रिल 2025 मंगळवार आणि पहाटेच आपल्या घोड्यावर सामान बांधले आणि घोड्याला टाच दिली. आणि आज आपला पहिला टप्पा होता पुणे ते गणपतीपुळे, जे की 300 किलोमीटरचं अंतर होतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आता वाजले सकाळचे 6. गरमी तर भाई आत्ताच मला गरमी होतीये. उन्हाळा आहे, एक नंबर मजा येणार आहे. गरमीत आपण राईड करतोय याला महत्व आहे. गरमीत करा, सर्दीत करा, कशातही करा, राईड करा, याच्यात मजा आहे भाई, एक नंबर. सूर्यदेव आपल्या डोक्यावर येण्याआधी आपल्याला गणपतीपुळे गाठायचे होते. मग काय, आपला घोडा थांबतोय कसला? फिरंगोट, मुळशी, तामिनी, मानगाव करत आपण लागलो मुंबई गोवा महामार्गावर. मस्त आता हायवे लागला आपल्याला. आता आपण स्पीड मेंटेन करू शकतो. सगळा सिमेंट आहे. आईला मस्त म्हणले आले की आत्ताच मस्त. आता काही नव्हतं बरं का. आय म्हणलं मस्त रोडला आलाय. भेंडी थोडं पुढं आलतोच की आपल्याला एक बोगदा लागला. त्या बोगद्याचे काम चालू होते, पण त्या बोगद्याच्या अलीकडे असं दृश्य होतं जे बघून मला वाटलं की मी सलार मूवीच्या सेटवर आलोय की काय. बोगदा पार केला आणि संगमेश्वरच्या अलीकडून मुंबई गोवा महामार्ग सोडला आणि छोट्या रस्त्याला लागलो. इथून गणपतीपुळे अवघ्या 40 किलोमीटरवर होते. आणि जेव्हा मला समुद्र किनारा दिसला, तो आनंद तर तुम्ही बघू शकता. समुद्र आहे तो. 12:30 वाजता आपण गणपतीपुळेला पोहोचलो आणि लगेचच हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि फ्रेश होऊन जेवायला गेलो. फायनली आलो रूममध्ये. रूम टूर देण्यासारखी अशी काही मोठी रूम नाही आहे बघा, छोटी रूम आहे. एवढा बेड आहे, एक कबर्ड आहे आणि या साईडला वॉशरूम आहे. चांगलं आहे वॉशरूम बघितलं. आता मस्तपैकी थोडी आंघोळ करतो. 1 वाजता यांचं किचन चालू होतं आहे. जेवण करतो, आराम करतो आणि आपण निघूया आपले पुढचे स्पॉट्स बघायला. सो आता आपण डाळ खिचडी मागवली आहे खायला. जास्त काही भूक होती. आणि थोडा आराम करून मी गेलो जय विनायक मंदिरात, जे की 14 किलोमीटर दूर आहे गणपतीपुळेपासून. हे मंदिर 2003 मध्ये JSW ह्या कंपनीने बांधले आहे. जसं आपण मंदिरात जायला एंट्री घेतो, दोन्ही बाजूंच्या झाडांनी रस्त्यावर सावलीची चादर टाकलेली आपल्याला दिसून येते. मंदिरापर्यंत जायला आपल्याला बराचसा अंतर चालावं लागतं, पण मंदिराचा परिसर एकदम स्वच्छ आणि खूप सुंदररित्या बांधला गेलेला आहे. इथे पाण्याचा एक हौद देखील आहे, ज्याच्यात रंगीबिरंगी मासे आहेत. जसं आपण मंदिरात एंट्री करायला जातो, दरवाजातच मूषकाची मूर्ती देखील आहे. गणपतीचे दर्शन घेतले आणि मंदिराच्या डाव्या बाजूला हनुमानाची देखील मूर्ती आहे. तिथेही दर्शन घेऊन मी परिसर बघितला. इथे खूप शांतता असल्या कारणास एकांताचा इथे आनंद घेतला आणि मी पोहोचलो गणपतीपुळेला आणि दर्शन घेऊन मी बीचवर गेलो. मी आत्ताचा सीन सांगतो. मी टाइमलॅप्स लावायला सनसेटचा 3 ठिकाणी फोन ठेवला. 3 ठिकाणी असे पचके झालेत ना, हे जे आहेत ना टॉयवाले चालेल तिकडे आहेत बरं का. इथं गर्दी कमी म्हणून मी इथं आलं. मी इथं टाइमलॅप्स घ्यायलो. एक यायचं, हे पुढं लावायचं. मी तो व्हिडिओ पण टाकलाय. दुसरीकडे लावला, जाऊ ते आलं. दुसरं आलं तिथं लावला. तिसरीकडे थांबलं, तिसरं आलं इथं. अरे म्हणलं भाई, एक तर इकडं बीच एकदम घाण आहे, एकदम काय मस्त वाटतंय. पण भाई एक नंबर. इथं थोडा वेळ निवांत चिल केला आणि रात्रीचं जेवण करायला मी पोहोचलो मेंदळीत स्वाद डायनिंग या हॉटेलमध्ये. इथे मी हंगामाचा पहिला आमरस देखील मागवला. जेवण एक नंबर आहे, एक नंबर. चॅलेंजेस नाही आहे जेवायला. बाप रे, एक नंबर. आमरस नॉट सो गुड. आमरसमध्ये मजाच नाही आहे. प्रिझर्वेटिव्हवाला आमरस आहे. जेवण झालेलं आहे.
आता मी उकडीचा मोदक ट्राय करतोय माझ्या आयुष्यात पहिल्यांदा. कसा लागतोय बघूया. हा उकडीचा मोदक दिलाय त्यांनी आणि याच्यात तूप आहे. आधी तोडा म्हणे आणि मग त्याच्यात तूप घालून बघा. एक साईड तोडून घ्या. म्हणे तोडलेला आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, इट्स डे 2 आणि आता आपण निघालोय तारकर्लीसाठी. जस्ट निघालोय 8:30 वाजलेत आज. आणि आजचा आपला टप्पा होता गणपतीपुळे ते तारकर्ली, जे की 170 किलोमीटरचं अंतर होतं. प्रवासाला सुरुवात करून आपण काही अंतर कापलेच होते की आपल्यासमोर आरेवारेचा बेल्ट चालू झाला. मित्रांनो, काय तो नजारा होता, जणू स्वर्गच. काय तो समुद्र दिसत होता, त्याला लागून जाणारा रस्ता, डोंगराळ भाग, हे सगळं बघून मी तर मंत्रमुग्ध झालो. कोकणातली गावं, लेकरं शाळेत चाललेले आहेत. सनशाईन अरे रुक रहा था बनता है. कोणीच नाही पुलावर भाई. एक नंबर सीन आहे. तुम्हाला हा ही साईड दाखव, ती साईड तुम्ही बघितलं तर ही बघा. मी आता टी ब्रेक घेतलाय. 80 किलोमीटर झालंय आपलं. अजून 90 किलोमीटर्स बाकी आहे. मस्त शूट करत आलोय. अजून काही 40-50 किलोमीटर अंतर पार्क केलं आणि हायड्रेशन ब्रेक घेतला आणि माझ्यातलं इन्फ्लुएन्सर जागा झाला. वेगवेगळ्या अँगल्सनी शॉट्स घेतले, थोडीशी स्ट्रेचिंग केली आणि पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात केली आणि थेट आपल्या होमस्टेवरच आपला घोडा थांबवला. सो फायनली रूमवर आलोय. रूम भारी आहे, जागा एक नंबर आहे भाई. तुम्हाला मी रूम आणि आसपासचा परिसर दाखवतो. पहिले रूम बघा वाटलंच तर. हे बघा, हे एंट्री केलं हा बेड इथं. इकडं थोडं सामान ठेवायला आणि इकडं बाथरूम वगैरे. इकडं आरसा आहे आपल्याला. बस खतम, रूम खतम. आता तुम्हाला मी बाहेरचा व्ह्यू दाखवतो. तुम्ही डायरेक्ट परेशान व्हाल. एक्झिट केलं इथं थोडं झाडं नारळाची. इथं हे इथं बाहेरचा नळ. इथं आपला काळा घोडा आणि हा पात आहे बाहेर जायचा. जस्ट सरळ थोडं पुढे गेलं ना, एकदम हार्डली 1 मिनिट वॉकिंग डिस्टन्स आहे बीच लगेच. आणि हे आपलं हे रूम आहे. होमस्टेवर फ्रेश होऊन मी सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी जेट्टीवर पोहोचलो आणि बोटची तिकीट काढली, जी की 100 रुपये होते. जाणं येणं दोन्ही मिळून. किल्ल्यावर बोट फक्त 1 तासासाठी थांबते तुम्हाला सोडल्यापासून. सो तुम्हाला पूर्ण किल्ला 1 तासात कव्हर करायचा असतो. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जात असताना अंगावर शहारे येतो. किल्ल्याचे प्रवेशद्वार अशा रित्या बनवले होते की शत्रूला बाहेरून ते दिसूच नाही. आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे हात आणि पायाचे ठसे बघायला चाललो त्या साईडला. आणि आपल्यासोबत आहे ऋषिकेश, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडचा मेंबर आहे. नमस्कार. हो,
आता हे मंदिर जे आहे ते जगातलं पहिलं मंदिर आहे हां. महाराजांचं. आणि मूर्ती अशी आहे का तिला दाढी मिशी नाही. हो, हां, आपण जे महाराज म्हटलं की दाढी मिशी. चेहरा उभा राहतो ना आपल्यासमोर. हो, आणि कोळ्यांच्या वेशात ती मूर्ती आहे. ओके. हा आहे नगारखाना, त्याची आता डागडुजी करण्यात आली आहे. इथं महादेवाचं मंदिर आहे. इथं एक भुयारी मार्ग आहे. तो भुयारी मार्ग डायरेक्ट तिकडं 7 किलोमीटर पलीकडं एक गाव आहे. कोणतं गाव आहे? ओझर गावात निघतो तो. अच्छा, ब्रह्मानंद स्वामीची समाधी आहे तिथं. 7 किलोमीटर दूर जातो तो भुयारी मार्ग, समुद्राच्या खालून. दूधभाव, साखरभाव आणि पुढची दहीभाव. अशा 3 गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. चारी बाजूनं वेढलेला आहे समुद्रानं किल्ल्याला. आणि किल्ल्यामध्ये 3 विहिरी आहेत, त्या पण गोड पाण्याच्या. ते वरून विहिरीचा असा आकार लिंगासारखा केला. अच्छा. हो, सूर्यकिरण आतमध्ये थेट पोहोचून राहिलं, पाणी आतून आहे. जास्त अरे वा. बाष्पीभवन अजून पावसाळ्यात तुडुंब भरते. अच्छा. विहिरी तुडुंब भरते. हो. आता हे जे दिसतंय तुम्हाला, हे सगळं हे सदर भाव आहे. आता आपण राजवाड्याकडे चाललोय. अच्छा, आता काय पडीक सगळं ब्रिटिशांनी उद्ध्वस्त केलंय. आता काय दगड दिसतात हां, ते भिंती नाही. हो, या भिंती हे काय ते सगळं दिसतंय तसं. या साईडला या काळचं काम म्हणजे काम होतं. राजवाडा होता पण सगळा ब्रिटिशांनी उद्ध्वस्त केला. हे अन्नदानाचं कोठार आहे. आतमध्ये कसं आहे, सरळ जाऊन या बाजूला आहे, परत असं सरळ केलं. अच्छा, म्हणजे हा इथून उजेड जायला आहे. हां, हे उजेड जाईल. ते त्याचं ते सीन डायरेक्ट खाली समुद्रात. त्यात काळातलं टॉयलेट. हा आता बुरुज असतो ना, त्याला हे असं बांधलेलं आहे रक्षणासाठी. हो. अरे बाप, डबल लेअर आहे. त्याला चिलखती बुरुज. अरे बापरे, हात पण नाही जाणार तेवढा. इकडे बोगद्यात घातला, दरवाजा लावला. म्हणजे इकडून इकडं. हां, संध्याकाळी बंद झाला दरवाजा, सूर्यास्त जे कोण मावळे वगैरे राहतील त्यांचा पासवर्ड असायचा. त्यानंतर त्याच्यातून आतमध्ये कोणी महाराज आले तर त्या दरवाजा. इंटरलॉक सिस्टीम, चावी दगड आहे. हां, वरून जर इकडे जर दरवाजा तुटला समजा हां, म्हणजे काय आता प्रयत्न करून त्यांनी तोडला तर वरती मावळे जाणार, तो दगड मधला काढणार, वरती भिंतीवर जाऊन इकडे फेकणार. हे सगळंच कोसळणार खाली. म्हणजे तेवढा वेळ भेटतो वरती. किल्ल्यावरून आपल्या होमस्टेवर आलो आणि चेंज करून बीचवर येऊन समुद्रात पोहण्याचा आनंद घेतला. आली भाई, किती भारी आहे इकडे पॅटर्न. मित्रांनो, तुम्ही कधी एकटे फिरायला गेलात का? नसेल तर मी नक्की रेकमेंड करेल की एकदा तरी एकटं फिरून बघा. याची एक वेगळीच मजा आहे. एकटं फिरल्याने तुम्ही स्वतःशीच नव्याने भेटता आणि तुम्ही कोणतीही परिस्थिती कशी हाताळू शकता हे तुम्हाला कळते. परिस्थितीवरून आठवलं, माझ्या इथल्या होमस्टेवर मी 2 रात्रांसाठी बुकिंग केली. पण दिवसा जो होमस्टे भारी वाटत होता, पण जसं जसं रात्र झाली मला इथे थोडे खराब वाईब्स यायला चालू झाले. माझा मूड बिघडत चालला होता. म्हणून कसं बसं तिथे एक रात्र काढली आणि सकाळ सकाळी मी स्कुबा डायव्हिंग करायला गेलो. स्कुबा करण्यासाठी आलोय. जाऊया आपण, मस्त स्कुबा करूया. स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी आम्ही समुद्रात थोडं आत गेलो आणि तिथे सागर भाऊ आमचे इन्स्ट्रक्टर होते. आम्हाला थोडी लैलासारखी इन्स्ट्रक्टर मिळणार होती. आपण कुठले रीतिक आहोत. सागर भाऊंनी आम्हाला थोडं म्हणून बरेचसे इन्स्ट्रक्शन्स दिले आणि चालू झाली डायव्हिंग करण्याची तयारी. पहिले आमच्यावर वजनाचा बेल्ट लावण्यात आला आणि पाण्यात जाऊन हवेचे जॅकेट्स आणि गॉगल्स घालण्यात आले आणि आम्ही पाण्यातली दुनिया बघायला सुरुवात केली.
तेव्हाच कळालं की ZNMD मध्ये ऋतिक स्कुबा करून आल्यावर एवढं शांत का बसला होता. आता तुम्ही म्हणाल की त्याने त्याच्या भीतीवर मात केलं तर म्हणून तो शांत होता. ते तर आहेच हो, पण जेव्हा तुम्ही ती पाण्यातली दुनिया अनुभवाल ना तेव्हाच तुम्हाला कळेल की ती किती वेगळी आहे. ते स्कुबा करून परत होमस्टेवर आलो आणि सर्वात पहिले आपल्यासाठी एक नवीन होमस्टे बुक केला आणि लगेचच आंघोळ करून तिकडे शिफ्ट झालो. प्रॉपर्टी इतकी भारी आहे. तुम्ही प्रॉपर्टी बघा, मस्त मस्त झोके बिके तिथं गाडी लागली. रूम तयार होती सध्या, मस्त रूम आहे. शिफ्ट करून तिथे जेवण केलं आणि थोडा आराम केला आणि संध्याकाळी मी मालवणमध्येच चिवळे बीच जवळ असलेल्या रॉक गार्डन फिरायला गेलो. गार्डनमध्ये एंट्री घेत परिसर बघितला, पण असली नजारा तर गार्डनच्या मागच्या बाजूला होता. काय ते दगड, काय तो समुद्र, काय त्या लाटा आणि काय तो मावळणारा सूर्य. डोळ्यांचं पारणं फिटावं अशी ती दृश्य. मग काय, पटकन बसण्यासाठी एक दगड शोधला आणि तिथे जाऊन बसलो आणि सूर्यास्ताचा आनंद घेतला. आणि काही अजून उंच दगड चढत राजूभाऊच्या स्टाईलमध्ये आपण आपल्या ट्रिपच्या शेवटच्या दिवसाचा आनंद घेतला. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.